कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपला स्वभाव कसा होता घरी असताना, त्या बहिणीमध्ये भावामध्ये कसं काय वागणं कसं? एकदा आमच्यात कधीच भांडणं नाही झाली आतापर्यंत. हो, मग भाऊ तरी आत्ता माझा मामाचा मुलगा आहे तो, पण तो आमच्या सोबतच असतो. आणि बहीण माझी खूप समजूतदार आहे. आणि माझे आई बाबा दोघेही आधी कामाला जायचे, त्यामुळे आधीपासूनच जुळवून घेणं आणि परिस्थितीशी सगळं सामावून घेणं असं खूपच आधीपासून खूपच अगदीच म्हणजे जबाबदारी वगैरे. पण आता हा झाला घरातला स्वभाव. व्यक्तिरेखेत या स्वभावाचा काही उपयोग होतो? ती थोडी अपोजिट आहे असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे कसं? मी खूप मस्तीखोर आहे, वसुंधरा खूप शांत आहे, अशी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, वसुंधरा इंट्रोवर्ट आहे. मला बोलायला गप्पा मारायला मी माणसाळलेली आहे, मला माणसं लागतात आजूबाजूला. मला अगदीच रात्री घरी गेल्यावर पण मला एकटीला जेवण नाही जात, मला कोणीतरी माझी व्यक्ती लागते. मैत्रिणी संपून रात्री 2ला गेले तर उठवून बसतात. नाही ना, रात्री एवढा कोण जेवतं? रात्री तर कोण जेवतं एवढ्या लेट 2 वाजता वगैरे तर नाही. आले की थकलेली असते, त्यामुळे मी खूप लवकर झोपून जाते. नमस्कार, बोला. माझं जन्म घाटकोपर पंतनगर आणि 4 वर्ष अजून तेव्हा मी शिफ्ट झालो नवी मुंबईला नेरुळला. पण आता लग्न झालंय लास्ट इयरला, तर तेव्हापासून आता कांदिवली चारकोपला राहतो. मी बायको वेगळं केलं नाही सर, माझ्या साईड. पण लग्न कसं म्हणजे बायको कुठली आहे? सर आपल्याच फील्डमधली आहे. आम्ही एक शो करत होतो. कुठला? घर एक मंदिर म्हणून सर. अरे हिंदी चांगला होता. हा, मग काही दर्शनाच्या रांगेत उभे. हो सर. तर सेकंड लॉकडाऊन नंतर जयपूरमध्ये झालेला बबलमध्ये झालेलं प्रेम आहे आणि तिकडेच त्याला प्रसाद दिला. हा, आणि मग होता लास्ट डिसेंबरमध्ये लग्न झालं. पण मग कसं काय त्यांचा स्वभाव कसा आहे? ऑपोजिट आहे. म्हणजे मी खूप शांत आहे, ती खूप बोलकी आहे. आणि तिचं असं म्हणणं आहे की तिच्या थंडरला म्हणजे स्टॉर्मला मी जरा असं शांत करतो. तर आमचं खूप छान जुळतं. कारण बघणार आहे. हो, नाही मी चांगलंच बोलतो, मी काही चुकीचं असं नाही बोलत आहे. स्वतःचा स्वभाव जो आता सांगितला तो आणि व्यक्तिरेखा याच्याशी काय? हो सर, बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. कारण आकाश ही व्यक्तिरेखा मी प्ले करतो, तोही तितकाच शांत आणि सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. समजूतदार असं व्यक्तिमत्व आहे. सो आय थिंक काही सिमिलॅरिटीज तर डेफिनेटली आहेत. नमस्कार. नमस्कार, बोला माऊली. मी वंदना सरदेसाई. मी मूळची बेळगावची. माझं शिक्षण, लग्न, संसार हे पुण्यामध्ये, आणि आता कामानिमित्त गेली 20-22 वर्ष मी मुंबईत राहते. आता स्वभाव कसा आहे? तसाच आहे? कोणाचा? माझा म्हणजे चांगला आहे की? बरं, व्यक्तिरेखेचा सांगा आपण. व्यक्तिरेखेचा ती जरा अहंकारी आहे. हा, तिला थोडासा पैशाचा माज आहे. व्यक्तिरेखेला मला नाही. मी कधी म्हटलं. आणि ती स्वार्थी आहे, हलक्या कानाची आहे. त्यामुळे, आणि परत घरी 3 छान छान मुलं आहेत तिला, दोघांच्या बायका आलेल्या आहेत. आता हे नवीन सून आहे, त्यामुळे एक सासूपणाचा जो एक दाखवायचा एक खेळ ते आहे तिच्यामध्ये पोटेन्शियल. आणि ती वेळोवेळी ते सिद्धही करत असते की मी सासू आहे तुमची. मूळ स्वभाव यायला लागला व्यक्तिरेखेचा. तुझी शाळा कुठली बाळा? संपूर्ण रायन इंटरनॅशनल. तू राहते कुठे? पुण्याला राहते. पुण्याला? आमचं पुण्य आहे की तू आज आम्हाला भेटलेली आहे. आणि मग पुण्याला कोण कोण असतं? माझा मोठा भाऊ, मम्मी पप्पा आणि मी आणि एवढेच लोक. आणि आणि कोण नाही. एवढेच 4 जण असतात ना. मग मम्मी पप्पा काय करतात? पप्पा इंजिनिअरिंगला जातात. बस. आणि मम्मी आमच्या सोबत घरी थांबते आणि पप्पांचं सर्व्हिसिंग करते. हो ना? तू कशी, कितवीत आहेस तू? मी पहिलीत आहेस. तू अभ्यास करते? हो. बरं, हे जे समोर बसलेले 4 जण आहेत, हा, तुझ्याशी सगळे चांगले वागतात? हो, सगळेच छान वाटतात. हो, वागतात. तुला कोण रागावलंय? नाही. किलकिल्या नजरेने बघते आणि मग उत्तर देते ती. मग आता तू मुंबईत आहेस आता, हो की नाही? हो, मुंबईमध्ये मी रूम घेतली. आमची अजून नाहीये. इतकी वर्ष आम्ही नुसते ना, आमच्या नशिबी अजून ते पुण्य आले.
गोड बोलते ती. तुझ्या मैत्रिणी आहेत, मित्र आहेत पुण्याला? खूप सारे आहेत. कोण कोण आहेत? नावं सांग. ती खुश होतील आज झी मराठीवर तू त्यांची नावं घेतलीस तर. तुझी बेस्ट फ्रेंड? माझी बेस्ट फ्रेंड तर खरं तर इरा. इरा? हा, इरा. ती कुठे राहते? बेस्ट पुण्याला माझ्या अपार्टमेंट मध्येच राहते. हा. तर मग आम्ही जेव्हा प्लेग्राऊंडला जातो तेव्हा जर कोणी नसतं तर ती माझ्यासाठी असते खेळायला. तुझी एकच मैत्रीण आहे इराच? इराच नाहीये, आणि अजून एक बेस्ट फ्रेंड आहे, तिचं नाव आराध्या. आराध्या. आणि स्कूल मधली माझी मैत्रीण मिहिरा. त्यांनी बघितलं तुला टीव्हीत झी मराठीवर? हो, काही लोक माझ्या बाजूला बसतात तर ते असे कानात येऊन बोलतात छान केलं असं. पण छान छान तुला सांगतात ना टीव्हीत बघतात म्हणून झी मराठीवर, हो की नाही? किती गोड अभ्यास करा वाडा. आणि या सगळ्यांना बघत बघत काय चांगलं आहे, काय तिकडे शिकण्यासारखं आहे, शिकत राहा. हा. पण आतापर्यंत मुंबईमध्ये माझे हे फक्त 2 मित्र आहेत. कोण कोण? त्यांची नावं काय सांग. तिचं नाव ओवी करमरकर आणि बनीधर. आता हे मित्र झालेत ना तुझे? व्हेरी गुड. ओवी नमस्कार. कसल्या 2 खळ्या आहेत तुझ्या 2 बाजूला. 2 गालावरती 2 खड्डे पडले. तुझ्या घरी कोण कोण आहे? माझी आई, माझे बाबा, माझे आबा आणि माझा काका. अरे वा, आबा पण आहेत. मस्त. आबा फिरायला नेत असतील ना? मग आबा जास्त लाड करतात की बाबा जास्त लाड करतात? दोघेही. तू कितवीत आहे? फर्स्ट स्टँडर्ड. आणि मग तू कुठे राहते? डोंबिवली. आणि मग तुझ्या मैत्रिणींची नावं काय? स्कूलमधल्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे प्रथा. प्रथा. चांगली पाडली आहे. आणि माझ्या शेजारच्या मैत्रिणीचं नाव आहे दित्या. दित्या. मस्त नाव आहे. तुला आई ओरडते कधी? तुला फटका दिलाय कधी कोणी? नाही. खरं सांग बरं. तू पण सगळ्या गुड एकदम हिच्यासारख्या सगळ्या चांगल्या सवयी आहेत ना तुला? सांगितलेलं सगळं ऐकते तू, हो की नाही? हट्ट करत नाही, हो ना? काय चेहरा दिसतोय बघा. नाही म्हणताना ही हट्ट करते? खरंच नाही करत. नाही ना? गुड. फार डिप्लोमॅटिक. नमस्कार. आपलं नाव? रेयांश जगदीश दिवाटकर. अच्छा. कितवी राहत आपण? 5th ला गेलात का एकदाचे? आणि तू कुठे राहतो? मी भांडू पीस. आणि मग घरी कोण कोण? आई, बाबा आणि मी. आई बाबा काय करतात? आमचं शॉप आहे. कसलं? जनरल स्टोर. काय काय मिळतं तिकडे? आईस्क्रीम. ते दिसतंय तुझ्याकडे. लोकांसाठी का तुझ्यासाठीच ठेवलंय बाबांनी फ्रीजर? हा, लोकांसाठी वाटत नाही पण सगळं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.